नमस्ते, संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवत आहे वरीच्या पिठाचे मऊ लुसलुशीत आणि जाळीदार घावणे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। इथे मी घेतलेलं आहे वरीच्या तांदळाचं पीठ आणि हे पीठ मी चक्कीमधून करून आणलेलं आहे। तर 1 किलो वरीचे तांदूळ घेतलेले होते आणि पाव किलो साबुदाणा असं दळण करून घेतलेलं आहे। तर पिठामध्ये टाकत आहे उपवासाचं मीठ आणि छान मिक्स करून घेते। आता लागेल तसं पाणी घालून पीठ छान पातळ करून घेणार आहे। तर आवडत असेल तर या पिठामध्ये हिरवी मिरची कुटून घातली तरीही चालेल। आमच्या इकडे उपवासाला कोथिंबीर किंवा जिरे असे वापरत नाहीत। तुमच्याकडे जर वापरत असतील तर नक्की घाला। पीठ पातळ करून घेतलेलं आहे। आता यावर झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटासाठी पीठ असंच ठेवून देणार आहे। तोपर्यंत चटणी बनवायला घेत आहे। तर शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले आणि यामध्ये टाकत आहे 3 ते 4 हिरव्या मिरच्या। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि उपवासाचं मीठ घातलेलं आहे आणि दही घेतलेलं आहे मी 3 ते 4 चमचे आणि दह्याचा व्हिडिओ झालेला नाही तर मला दाखवता आला नाही। तर हे पहा, असं मी छान मिक्सरला काढून घेतलेली आहे। चटणी तयार झालेली आहे। तर पहा, मस्त अशी उपवासाची चटणी तयार झालेली आहे। तर आता मी एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेते। उपवासाला चालत असेल तर या चटणीमध्ये देखील तुम्ही जिरे, कोथिंबीर आणि अद्रक घालून वाटण केलं तरीही खूप छान चटणी तयार होते। तर पहा, उपवासाची चटणी तयार झालेली आहे। तर पीठ बघून घेऊ। 10 ते 12 मिनटं पूर्ण झालेली आहेत। तर मस्त पीठ तयार झालेलं आहे। तर हे पहा, छान पीठ भिजलेलं आहे। घावण्यासाठी पीठ असंच लागतं, म्हणजे जाळीदार होतात घावणे, म्हणून पीठ पातळच ठेवायचं आहे। तर आता मी घावणे बनवायला घेते आणि गॅसवर पॅन गरम करून घेतलेला आहे। त्यावर टाकत आहे थोडंसं तेल टाकून पॅनवर पसरवून घेणार आहे। तर तेल सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेतल्याच्या नंतर पॅन एकदम कडकडीत असा गरम झालेला आहे। गॅस मोठाच ठेवलेला आहे आणि आता पीठ टाकून घेते। तर पहा, मस्त पिठाला जाळी निघत आहे। खरं तर घावणे जे आहेत ते भिड्यावर केले जातात, पण आपण आता पॅनवर करत आहे तरी पण छान होत आहेत। तर पहा, तयार झालेलं घावणं पॅनपासून छान निघत आहे। तर आता वरची बाजू खाली करून घेते। तर पहा, मस्त अशी जाळीदार घावणं तयार झालेलं आहे। तर तयार झालेलं घावणं बाजूला काढून घेते आणि अशाच पद्धतीने बाकीचे घावणे तयार करून घेते। घावण्याचं पीठ पॅनवर टाकताना गॅस मोठाच ठेवून टाकत आहे, त्यामुळे पहा बरं किती छान अशी जाळी निघत आहे। तर घावण्याच्या कडेने थोडंसं तेल टाकून घेत आहे, म्हणजे घावणे फटाफट निघतात। आता तयार झालेलं घावणं पलटवून घेते। तर पहा, किती अलगद असं घावणं निघत आहे पॅनपासून। तर मस्त तयार झालेलं आहे। तर अशाच पद्धतीने मी सगळे घावणे करून घेणार आहे। हे उपवासाचे घावणे बनवण्यासाठी जे मी वरीचे तांदूळ आणि साबुदाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी बरोबर आहे। त्या पिठाने खूप छान असे घावणे तयार झालेले आहेत। तर मी असं प्रमाण घेतलेलं होतं की 1 किलो वरीच्या तांदळाला पाव किलो साबुदाणा, हे प्रमाण एकदम बरोबर आहे। तर पहा, मस्त असे जाळीदार घावणे तयार झालेले आहेत आणि मऊसूत झालेले आहेत, एकदम लुसलुशीत। तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा। तर अशा पद्धतीने मी सगळे घावणे तयार करून घेतलेले आहेत। वरीचे तांदूळ आणि साबुदाणा भिजत न घालता फक्त वरीच्या तांदळाचे पिठाचे छान असे घावणे तयार करून घेतलेले आहेत। तर पहा, मस्त असे जाळीदार, लुसलुशीत आणि मऊसूत घावणे तयार झालेले आहेत। तर उपवासाची एक वेगळी डिश, पटकन आणि झटपट होणारी। तर पहा, किती मऊसूत असे तयार झालेले आहेत। तर एकदा नक्की तुम्हीही ट्राय करा। तर उपवासाला साबुदाणा भिजत घालायचा राहिलेला असेल तर पटकन आणि झटपट होणार अशी वरीच्या पिठाचे छान जाळीदार, मऊसूत, लुसलुशीत, पहा बरं किती छान असे घावणे तयार झालेले आहेत। झटपट तयार होतात। तर मस्त असे घावणे तयार झालेले आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।